रामा या नावाने जास्तीत जास्त रवींद्रला ओळखलं जाते. तोच रवींद्र शिवनसई संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग रनअप पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवरून मिस्टर रवींद्र आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी हा गोलंदाज. षटक क्रमांक पहिला चेंडू पहिल्या चेंडूला खेळलाय लॉंगनच्या वरून. आपण पाहतोय मिडॉनच्या वरून लॉंगरला चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. आणि पहिल्या चेंडूवर आलेला चौकार सर्व काही स्पष्ट केलं गेलंय की आम्ही या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेऊ, या खेळपट्टीवर जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लाऊड अपील, चेंडू निर्धाव निघून गेलाय. परिवर्तन केलं, कमबॅक केलंय आणि हे कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी करताना गोलंदाज पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये गेला होता, त्यामध्ये 4 धावा आल्या आणि त्यानंतर आपण बघितलं तर लाईन लेंथमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा रवींद्र, थोडंसं फलंदाजाला अडचण निर्माण झाली, फलंदाज बाजूला गेले आणि त्याच कारणास्तव आपण पंच बघतोय की डेड बॉल घोषित करतात. 2 चेंडूचा खेळ होताना धावसंख्या 4. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला फटका तर चांगला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव येईल. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर 3 धावा, 3 चेंडू आणि 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिला चौकार आला होता, त्यानंतर डॉट बॉल. इथून सुद्धा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली, चेंडू चांगला होता, व्यवस्थित कनेक्ट होऊ शकला नाही. एक धाव येताना मिडविकेटला चेंडू खेळून काढला होता. चेंडू क्रमांक 4 घेऊन येतोय. डाव्या हाताचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केलं गेलं. एक खेळाडू आपण बघतोय लॉंग ऑफला आहे, दुसरा मिडविकेटला आहे. 2 खेळाडू तिसऱ्या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. रवींद्र रामा गोलंदाज तयार होताना राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथून या षटकातील 4था चेंडू असेल. राऊंड द विकेटने मारा करतोय. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेलाय. जोपर्यंत फील्ड होईल, चेंडूला फेकलं जाईल, तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. आणि या 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 7 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आउटफील्ड फास्ट आहे. हवेमध्ये चेंडू बराच वेळ होता आणि इनफिल्डच्या वरून खेळला गेलेला हा चेंडू आपण बघितला तर 2 धावा येतात. पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने मारा करेल. इथून डाव्या यष्टीवरचा चेंडू होता, चेंडूला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु उच्छेल होऊ शकला नाही. आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना डाव्या हाताचा फलंदाज त्यासाठी राऊंड द विकेटने मारा करतोय. विकी इथून 2 चेंडू खेळलाय आणि विकीने 2 चेंडूमध्ये 4 धावा या पूर्ण केलेल्या आहेत. 200च्या स्ट्राईक रेटने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक प्रगतीवर आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज तयार होताना या वेळेला आपण बघतोय शरीरापासून थोडासा चेंडूला दूर ठेवला गेला होता. पहिलं षटक आपण बघितलं तर पहिलं षटक इथे समाप्तीवर होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 9 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. घेतोय छोटासा ब्रेक. षटक क्रमांक दुसरं आणि गोलंदाज आहे ओमकार घरत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभावित केले ओमकारने शिवनसई गावातून खेळताना आणि अत्यंत कमी वयामध्ये खूप मोठं नाव त्याने निर्माण केलंय. आपली ओळख, एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे ओमकारने. तेच गोलंदाज आहे आणि फलंदाजी सुद्धा चांगली करतोय. ॲज अ
ऑलराऊंडर म्हणून खूप छान प्रगती त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तो ओमकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. सुजित पाटील आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडवर उजव्या हाताचा फलंदाज आणि आमच्या समोरच्या एंडने गोलंदाजी करतोय ओमकार. यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्केअर ऑफ द विकेट पूर्णपणे चुकलेल्या आहेत आणि चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात तर चांगली झाली ओमकारच्या या गोलंदाजीची. म्हटल्याप्रमाणे चांगली गोलंदाजी करतोय ओमकार. दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होताना राईट आर्म राऊंड द विकेटने इथून फटका खेळला गेलाय. मिड विकेटचा खेळाडू पुढे आलाय, चेंडूला उचललं. तोपर्यंत एक धाव. दोन्ही खेळाडूंकडे वेळ होता एक धाव पूर्ण करण्याचा आणि एका धावेने सुजित पाटील पोहोचतोय 5 चेंडूमध्ये 6 धावा आणि गावदेवी यंगस्टार आडणे संघ 10 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ होताना चांगली गोलंदाजी करतोय मिस्टर ओमकार घरत. शिवनसई संघ एका बाजूने आपण बघतोय, दुसऱ्या बाजूने गावदेवी यंगस्टार आडणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज इथून डाव्या हाताचा फलंदाज आहे विकी. व्यवस्थित चेंडू समजला नाही आणि फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळतंय ओमकार घरतच्या माध्यमातून. 3 चेंडू आतापर्यंत खर्च झालेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव. इथून पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. एज लागली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि विकी हा बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार घरत यांनी मात्र काय सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि फक्त एक धाव आणि विकीला सलामीवीर याला बाद केलंय. घेतोय छोटासा आम्ही डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. सतीश जाधव न्यू मॅन इन आपण बघतोय कर्णधार मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅटर आणि लक्ष असेल सतीशवर कारण सतीशने म्हटलं होतं की आमच्याकडे बॅटर चांगले आहेत, इथून तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. ओमकारने काही जबरदस्त गोलंदाजी केली. आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केले. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 9 धावा आणि कुठल्याही प्रकारचा गडी बाद झाला नव्हता. सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आले ओमकारला. पुन्हा एकदा बॉलर तयार होताना राईट आर्म राऊंड द विकेट. फटका तर चांगला खेळलाय परंतु हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे आणि बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होताना ओमकार घरत नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळतंय. शिवनसई संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 1.5 षटकांचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 10, 2 गड्याच्या मोबदल्यात. न्यू मॅन इन आपण पाहतोय अमित बरफ. अमित बरफ आपल्याला यावेळेला एक 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. हवेमध्ये बराच वेळ चेंडू होता, झेल होऊ शकला नाही आणि 2 धावा येताना धावसंख्या आपण बघितली तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय आणि 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 2 बाद 12 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते गावदेवी यंग स्टार आणणे ह्या संघाची. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होताना पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. इथून तुम्हाला येणारे 4 षटकं असतील आणि या 4 षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल कारण पहिलं पॉवर प्लेची जी 2 षटकं होती तिथे पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
राहुल यादव गोलंदाज येतोय. लैला या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली या खेळाडूला. तोच राहुल यादव मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली 2 षटकं आपण बघितली तर काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसरं षटक पॉवर प्लेचं होतं आणि तिथे 3 धावा देऊन 2 गडी बाद केले ओमकार घरतने. चांगली गोलंदाजी करताना शिवनसई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गावदी यंगस्टर आडणे संघाच्या अगेन्स्ट ओमसाई शिवनसई हा संघ चांगली कामगिरी करतोय. 2 षटकांमध्ये सध्या तरी आपण बघितलं तर मजबूत स्थितीमध्ये आहे ओमसाई शिवनसई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून खेळपट्टी चांगली आहे, फलंदाजीसाठी पोषक आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 24 चेंडू आहेत. 24 चेंडूमध्ये तुम्ही प्रभावित फलंदाजी केली तर एक सन्मानजनक स्थितीकडे वाटचाल करतील. आणि या वेळेला बघा काय जबरदस्त फटका खेळला. वाडिश लॉंगॉपच्या वरून 6 धावा येताना टायमिंग प्रॉपर झालं आणि त्या टायमिंगनुसार आपण बघितलं तर स्वीट साऊंड ऐकायला आला आणि जणू काही चेंडूवर 6 धावा लिहिल्या होत्या आणि चेंडूला फेकून दिलं. खूपच लांब गेला, सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवलं गेलं. इथून गतीचा पुरेपूर वापर केला गेलाय. ज्या गतीने राहुल यादवने चेंडू हाताळला होता त्याच गतीने चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलं गेलं. शॉर्ट प्लेन चेंडू होता. इथून आपण बघतोय चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने खेळलं गेलंय एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 1-2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये खेळावे लागतील. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, त्यानंतर एक सिंगल 7 धावा 2 चेंडूमध्ये आल्यात. येणारे 4 चेंडूमध्ये 5-6 जरी धावा आल्या तरी सुद्धा आणणे संघ खुश असेल. इथून 4 चेंडू आहेत. ललित यादव, राहुल यादव या वेळेला एज लागली आणि पुन्हा एकदा दीपक मडवीच्या हातामध्ये चेंडू गेला. इथून तिसरा हादरा बसतोय. एक षटकार आला होता. चांगलं क्रिकेट खेळतोय. नॉन स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुजित पाटील आणि सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली होती, परंतु एकामागून एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश घरत येतोय. न्यूमॅन इन आपण पाहतोय. चांगली कामगिरी करावी लागेल. खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहावं लागेल. कारण एका बाजूने आपण बघतोय सुजित पाटीलने चांगली कामगिरी केली. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, तर तो स्थिर झालाय. खेळपट्टीवर त्याने जंप बसवलेला आहे. चेंडूवरची नजर बसलेली आहे. तर जास्तीत जास्त त्याला स्ट्राईक देणं हे येणाऱ्या फलंदाजाचं कर्तव्य आहे. परंतु इथून आपण पाहतोय तर एकामागून एक गडी बाद होत गेलेत. त्यामुळे सुजितला जास्त स्ट्राईक सुद्धा मिळत नाही. नॉन स्ट्राईक एंडला उभा असतो. धावांवर ब्रेक लावण्याचं काम गोलंदाज करतायत. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर कमबॅक केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळलंय, चेंडूला ढकललंय. एक धाव येतोय. सिली पॉइंटला चेंडू निघून गेला होता. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. एकविरा चषक साखरे 2026 आणि पर्व आहे तब्बल 17वं. या 17व्या पर्वाचं दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. इथून चांगला फटका खेळला गेलाय. चेंडूला पाठवलंय. शॉर्ट लेनचा चेंडू होता. फुलचा फटका पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळतोय. काही जबरदस्त टायमिंग साध्य केलं इथे. बघा तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईक सुजितला द्याल तर तुम्हाला चांगल्या धावा ह्या बघायला मिळतील. इथून आपण बघतोय सुजित फक्त 3 चेंडू खेळला या षटकातील. त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि एक सिंगल. ही ताकद बनली सुजितची. टार्गेट केलं असेल शिवनसई संघाने की हा गडी बाद झाला तर आपल्याला मात्र एक सन्मानजनक स्थिती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेलाय. ओमकार तिथे आहे. क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेने 3 षटकांचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या आपण पाहिली तर 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ होताना गावदेवी यंगस्टर आडणे संघ जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवर.
3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. गावदेवी यंगस्टर आडणे संघ 27 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय आणि जमेची बाब आहे गावदेवी यंगस्टर आडणे संघासाठी की सुजित पाटील आहे हा खेळपट्टीवर आहे. त्यामुळे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जर सुजित पाटील राहिला तर मात्र मोठी धावसंख्या उभी राहील यात काही शंका नाही. कारण प्रॉपरली टायमिंग करतोय. चांगल्या चेंडूला सुद्धा सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची ताकद ठेवून आहे हा गोलंदाज. इथून फटका तर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु एकच धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 28 धावा 28. गोलंदाज आहे मिस्टर ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओमकार घरत राऊंड द विकेटने मारा करतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय एका धावेसाठी. रुपेश घरत 2 चेंडू 2 धावा. चांगली कामगिरी करताना सुजितला स्ट्राईकवर आणतोय. एक चांगला बॅटर आहे, सेट बॅटर आहे आणि त्याच्या बॅटमधून धावा येतात. त्यामुळे त्याला स्ट्राईकवर आणण्याचं काम करताना आपल्याला रुपेश घरत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओमकार. फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटला इथे क्लिअर केलं गेलंय. 6 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या वाढवण्याचं काम करताना सुजित पाटीलला आपण पाहतोय. आतापर्यंत सुजितच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आहे. 1 चौकार आणि 3 षटकार. 11 चेंडूमध्ये 27 धावांवर खेळतोय. चांगली कामगिरी आपल्याला यंगस्टार गावदेवी आडणे संघाची पाहायला मिळते. रुपेश गरज एका बाजूने आहे, संयम आहे त्याच्याकडे. सिंगलला प्राधान्य देऊन स्ट्राईकवर आणण्याचं काम करतोय चांगल्या बॅटरला. इथून पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळतंय परंतु क्षेत्ररक्षक तिथे प्राक्तन आहे आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना आपल्याला तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली गेली. तर नक्कीच आमचे तिसरे पंच हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. डिसिजन पेंडिंग आहे परंतु ज्या पद्धतीने जल्लोष मैदानाच्या आतमध्ये प्राक्तन किणी आणि त्याचे सहकारी करतायत तर असं वाटतंय की चेल त्याने घेतला असेल परंतु डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आमचे तिसरे पंच आहेत आशुतोष व्यवहारे सर तिथे चेक करतायत.
तर फलंदाज बाद आहे. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. झेल घेताना प्राक्तन केळीला आपण पाहिलं आणि त्याने केलेलं सेलिब्रेशन असं वाटत होतं की झेल क्लिअर झाला आहे. परंतु ऑनफील्ड पंचाने तिसऱ्या पंचाची मदत घेतली आणि इथून आपण बघितले तर आशुतोष व्यवहारे सर इथे जवळजवळ 5 ते 6 मिनिटं व्यस्त होते. व्यवस्थित बघितलं त्यांनी आणि इथून मात्र तिसऱ्या पंचाने बाद ठरवलं गेलं कारण क्लिअर झेल इथे घेतला गेला असं दर्शवलं गेलंय आम्हाला. आणि फलंदाज बाद होताना ज्या खेळाडूची गरज होती शिवनसई संघाला तो विकेट आपल्याला पाहायला मिळाला. सुजित पाटील चांगली फलंदाजी करत होता आणि प्रॉपरली टायमिंग सुद्धा साध्य केलं गेलं होतं. अजित पाटील न्यू मॅन इन आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यापुढील होणारा सामना असेल. आई गावदेवी चांदीप आई गावदेवी माजिवली ब या दोन संघांदरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं सुरू आहे. गोलंदाज आहे मिस्टर ओमकार गरत आणि 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत ओमकारने. जिथे आपण बघितलं तर 8 धावा खर्च केल्या गेल्यात. परंतु एक महत्वाचा गडी सुद्धा बाद केलाय ओमकारने, कौतुक करावं लागेल. आतापर्यंत ओमकारने आपण बघितलं तर 3 गडी बाद केलेत. ओमकार चांगली गोलंदाजी करताना राईट आर्म राऊंड द विकेट. इथून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटवर गेले होते आणि एक पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु पूर्णपणे चुकलेले आहेत. या चेंडूवर तुम्हाला जर स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळायचा असेल तर भरपूर सराव करावा लागेल. या चेंडूसाठी सातत्याने तुम्हाला 25 ते 30 चेंडू सरावा दरम्यान टाकावे लागतील. आणि इथून आपण बघतोय दीपक मडवीच्या डोक्याच्या वरून चेंडू शॉट थर्डमॅनला आला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. षटक संपलंय. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 35 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ ओमकारचा आपण बघितला ज्यामध्ये 3 गडी बाद केले, 11 धावा केल्या, 11 धावा दिल्या. ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. घेतोय आम्ही छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी यंगस्टर आडणे 35 वर 4. षटक क्रमांक आपण पाहतोय. रवींद्र गोलंदाज येतोय 5वं षटक हाताळण्यासाठी. रवींद्र भोईर रामा या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं, ओळख मिळाली या खेळाडूला. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये अजित पाटील आणि रुपेश गरत. आता दोघांना थांबून जमणार नाही. दोघांना मात्र मोठी कामगिरी करावी लागेल. जर तुम्हाला एक सन्मानजनक स्थिती तुम्हाला हवी असेल या सामन्यामध्ये कारण एका बाजूने आपण बघतोय ओमसाई गावदेवी शिवनसाई हा संघ आहे. चांगली बॅटिंग लाईन सुद्धा त्यांची सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला 6 षटकांमध्ये कमीत कमी 60 ते 65 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. आणि इथून येणारे फक्त 12 चेंडू आहेत. या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे बघणं महत्वाचं आहे. गोलंदाज येतोय. चांगला चेंडू हाताळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण केली गेली. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आई एकविरा चषक साखरे 2026 पर्व 17व आणि या 17व्या पर्वामध्ये आलेल्या सर्वांचा मी सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. जे श्रोते जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून, विश नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. इथून हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. क्षेत्ररक्षक स्वतः येतोय चेंडूच्या खाली. गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना असेल
आणि कर्णधार जयेश केणी आहेत. आणि प्लेइंग 11ची लिस्ट सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. न्यू मॅन इन नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, विशाल. पुन्हा एकदा बॉलर तयार. षटक क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते. इथून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एज लागली, फलंदाज बाद आहे का? तर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेले आहेत. इथे चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्लेच्या माध्यमातून ऑनस्क्रीन आपण पाहू शकताय कशा पद्धतीने दीपक मडवीने आतापर्यंत यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी केलेली आहे. एज लागली का? हाताने 2 हाताने मध्ये झेल घेतला होता. तोल गेल्यानंतर मात्र एका हातामध्ये चेंडू ठेवला, खाली पडले ते, परंतु चेंडू मात्र सुटू दिला नाही हातातून आणि एक गुड कॅच आपल्याला पाहायला मिळाला. दीपक मडवी. नवीन बॅटर भावेश येतोय मैदानाच्या आत. कवेश येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय. सुजित पाटील जोपर्यंत मैदानात होता असं वाटलं होतं की 70-75 धावा धावफलकावर लागू शकतात, परंतु तो गेल्यानंतर एकामागून एक फलंदाज मात्र हजेरी लावून बाद होत आहेत. इथून डाऊन द लेग मारा होता. अजित म्हात्रे सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या 38 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि तब्बल 6 गडी बाद झालेले आहेत. 4.3 षटकांचा खेळ होताना 38 धावा धावफलकावर. फटका चांगला खेळला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे ओमकार घरत आणि चुकी होते ओमकार कडून. माफ करा, आयुष आहे. कॅप ओमकारचे आहे त्यामुळे नाव पटकन ओमकार आलं, परंतु आयुष आहे तिथे. आयुषकडून चुकी झाली. 7वा गडी बाद झाला असता, नवीन फलंदाज आला असता, थोडंसं प्रेशर त्याच्यावर असतं, परंतु जेल सुटल्यानंतर बघूया मोठे फटके येतात का. फुल टॉस चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव अतिरिक्त वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा. षटक क्रमांक 5 आहे, जिथे आपण पाहतोय 2 वाईड 2 विकेट. यावेळेला फटका तर चांगला खेळलाय. इनफिल्डच्या वरून चेंडू निघून गेलाय दरम्यान सीमारेषेच्या बाहेर आणि इथून चौकार येताना धावसंख्या 44. 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. काही जबरदस्त अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. बघा, जेल सुटल्यानंतर स्ट्राईक बदलली, स्ट्राईक बदलल्यानंतर चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, परंतु खूप काही या सामन्यामध्ये बदल करून जातात. इथून पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? तर नाही. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर 5 षटकांचा एकंदरीत खेळ होताना 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून येणारे 6 चेंडू आहेत. 6 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके आले तर नक्कीच एक सन्मानजनक स्थिती आडणे संघ सुद्धा उभी करू शकतोय. कारण 60 धावा जर धावफलकावर झाल्या तर चांगली गोलंदाजी केली तर समोरच्या संघाला सुद्धा तुम्ही प्रेशरमध्ये टाकू शकतात आणि त्या 60 धावा करण्यासाठी हे 2 बॅटर आहेत ज्यांना मोठे फटके खेळावे लागतील. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचं असेल मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी यंगस्टर आडणे संघ 45 धावा, 6 गडी बाद झालेले आहेत. कवेश लोंढे आहे आणि अजित पाटील हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजित पाटील यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय, परंतु त्यासाठी त्याने 4 चेंडू खेळलेले आहेत आणि 5 धावा केलेत. म्हणजे 3 चेंडूमध्ये फक्त एकच सिंगल आले. त्यामुळे प्रेशर दोघांवर असेल, कारण शेवटचे 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूमध्ये तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. सकाळचं सत्र आहे, पहिला सामना आहे, त्यामुळे 55-60 धावा सुद्धा एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. रामा भोईर
चांगली गोलंदाजी केली होती. इथून रोहित जाधव येतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी जे 6 चेंडू आपल्याला शेवटचे पाहायला मिळतील, ज्यामध्ये मोठे फटके येतील का? की पुन्हा एकदा 6 चेंडूंसाठी हा गोलंदाज आपला क्लास या 6 चेंडूमध्ये दाखवेल? कारण 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे हे फलंदाज आहेत. चांगला चेंडू होता. गतीमध्ये टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दीपक मडवीच्या हातामध्ये स्थिरावलेला आहे चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू क्रमांक दुसरा. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहित जाधव. शिवनसई संघाकडून ओमसाई गावदेवी शिवनसई क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते नाणेफेक जिंकून आणि चांगली कामगिरी गोलंदाजांनी केली आतापर्यंत. इथून चांगला फटका आहे आणि त्या फटक्याला पाठवलं गेलंय. लॉंग ऑफ सीमारेषा पार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. टायमिंग प्रॉपरली झालं या चेंडूवर आणि मनगटामध्ये ताकद होती. या ताकदीचा पुरेपूर वापर या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठी चेंडूला पाठवलं गेले. धावा झाले धावफलकावर आपण बघितलं तर ऑन स्क्रीन बघा 51 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून कशा पद्धतीने फटका खेळला गेलाय. सरळ बॅटने चेंडूला पाठवलं गेलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय रोहित जाधव. दडपण आलंय रोहितवर. 2 चेंडू झालेत. येणारे 4 चेंडूंवर मोठा फटका येईल का एखाद हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? तर दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट मिस्टर कवेश अँड अजित. काय जबरदस्त शेवटच्या षटकामध्ये धावा येतात. आतापर्यंत 8 धावा आल्या 3 चेंडूंचा खेळ होताना. अजून 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये एखाद मोठा फटका पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये नेऊन ठेवेल गावदेवी यंगस्टर आणणे संघाला. 53 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 60+ धावा झाल्या तर एक फायटिंग टोटल असेल. गोलंदाज खुश असतील. त्यांच्याकडे रोखण्यासाठी काहीतरी असेल. फटका चांगला खेळला गेलाय परंतु ज्या पद्धतीने चेंडू होता फुलटॉस तर ह्या चेंडूवर 6 धावा लिहिल्या होत्या आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे. तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली बिमरसाठी. रिव्ह्यू आहे. बॅटिंग साइड ओके. अंपायर कॉल. तर अंपायर कॉल आहे इथे आणि आपण पाहणार आहोत. आमचे तिसरे पंच जॉईन झालेत. चेक करतील कमरेच्या वर जाणारा चेंडू आहे का. तर फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू हाताळला गेला होता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होताना धावसंख्या 55 धावा. इथून येणारे 2 चेंडू आहेत आणि जमेची गोष्ट ही आहे की अजित पाटील समोर आहे 8 चेंडूमध्ये, ज्याच्या बॅटमधून 15 धावा आल्यात. येणारे 2 चेंडू आहेत. एखाद मोठा फटका येईल का. पुन्हा एकदा डाऊन द लेग खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग लेगच्या वरून पूर्णपणे चुकलेले आहेत आणि आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू खेळले गेले. 2 चेंडूंवर डबल धावा आल्या. एका चेंडूवर षटकार आलाय. 10 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात रोहित जाधवने. स्लॉग ओव्हर आहे. शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 10 धावा चांगली कामगिरी म्हणावी लागेल. इथून एक चेंडू व्यवस्थितरित्या हाताळावा लागेल आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला एक चेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल. एक सन्मानजनक स्थिती आपल्याला जर बघायची असेल तर नक्कीच एक मोठ्या फटक्यासाठी हा बॅटर जाईल यात काही शंका नाही. आणि फटका तर चांगला खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. हवेमध्ये चेंडू होता आणि आयुषने याआधी एक झेल सोडला होता परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. गडी बाद केलाय आणि 55 धावांवर मात्र हा डाव संपलेला आहे. 6 षटकांचा एकंदरीत खेळ होताना येणारे 36 चेंडू असतील आणि शिवनसई संघाला 56 धावांचं लक्ष समोर असेल. 36 चेंडू 56 धावा. यानंतर होणारा सामना असेल धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप आणि आई गावदेवी माजिवली ब हा संघ आपल्याला पाहायला मिळेल.
इथे आई गावदेवी चांदीप असं नाव होतं आणि आई आई गावदेवी माजिवली ब. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन आपण टॉस साठी या. चला, आई गावदेवी चांदीप आणि आई गावदेवी माजिवली ब दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. आदरणीय प्रशांत किरण पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेकरिता आपण पाहतोय. सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या डावासाठी आपण समालोचन कक्षामध्ये करणार आहोत हलकासा बदल आणि पुढील धावतं वर्णन करण्यासाठी आमचे साथी समालोचक, आमचे जवळचे मित्र आदरणीय प्रमोद शेडगे सर जोडले जातील. तुर्तच घेतोय आम्ही रजा आणि या ऐकूया आपण प्रमोदजी शेडगे सरांना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मनोजी पाटील यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. दिवसभरामध्ये बहाडोलीचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, गेले 8 ते 9 पर्व अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांनी खूप सुरेख साथ दिले. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. अगदी सकाळचं नयनरम्य असं वातावरण आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान. या मैदानात सुरू असलेला आई एकविरा चषक साखरे 2026चा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. अंकीजी गिरज साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांनी बायसिकल या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज सायकल दिलेले आहे. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. आणि त्यांच्या समवेत सँडी अर्थात संदेश पाटील त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आई एकविरा ग्रुपचे सदस्य आहेत. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर शैक्षणिक साहित्य वाटप आपल्याला पाहायला मिळालं विद्यार्थ्यांना. जिल्हा परिषद शाळा साखरेचे संपूर्ण विद्यार्थी आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर शिक्षक, मुख्याध्यापक आणि सहशिक्षिका या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाल्या होत्या. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. म्हणजेच आई एकविरा ग्रुप आता फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नाहीये, तर समाजसेवेचं पाऊल टाकलेलं आहे. चला घाई करा, सामन्याला होते सुरुवात. विजयासाठी टार्गेट 56 धावांचं पाहायला मिळतं, परंतु कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव, इंटरव्हेल, विकेट, डॉट बॉल, या सर्व काही गोष्टी मेंटेन कराव्या लागतील. सुजित पाटील पहिलाच बॉल. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. सतीश जाधव पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फंबल झाले. अजित अमित पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने अकाउंट ओपन केले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आपण करूया टॉस. मनोजी पाटील त्या ठिकाणी जॉईंट होतील आणि प्रशांतजी पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन व्हावा. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. पहिल्या बॉलवर 1 रन. प्राक्तनकिनीच्या बॅटमधून एक हार्ड हिटर बॅटर म्हणून प्राक्तनकिनी या खेळाडूकडे पाहिलं जातं. तर दीपक मडवीसारखा एक चिकाटी प्लेअर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तर सुजित पाटील एक विकेट टेकर गोलंदाज
म्हणून अनेक मैदानं ज्याने गाजवलेत यंदाचा हंगाम, परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते. 100% तुम्हाला द्यावं लागतं. ते करावं लागणार आहे. सुजित पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. यावेळेला हलक्याशा हाताने ऑन साईडला मात्र फार वेगाने आले होते. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, परंतु इथून मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा मिळतील 4. एकंदरीत आपण पाहतायत या किती धावा पंच तर पंच यावेळेला दर्शवतायत. चौकार चौकार आणि यावेळेला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. कंट्रोल नव्हतं, संयम नव्हता, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा संकेतचा पाहायला मिळाला. प्राक्तन किनीने यावेळेला आपण पाहिलं तर अर्धा पल्ला पार केला होता खेळपट्टीवर. हलक्याशा हाताने बरोबर फील्ड सेट केली होती सुजित पाटीलने. तिथे शॉट मिडॉनला फिल्डर घेण्यात आला होता आणि तिथून डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, थोडंसं कुठेतरी जोखीम पत्करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका अगदी डिलाइटफुल. दीपक मडवीच्या बॅटमधून क्लास षटकार, 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा ज्या पद्धतीने राऊंड द विकेटने आले. डावकऱ्या त्याच्या फलंदाजाला बॉल टॉस झाला आणि अगोदरच मात्र या वेळेला पूल करण्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि या षटकाराने संघाची सुस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 11 या धावसंख्येवर. ग्रेट बॅटिंग बाय दीपक मडवी. सुपर बॅटिंग करत असताना 56 धावांची एक छोटी टोटल आपल्याला पाहायला मिळते, कारण याच मैदानात 107 धावा चेस झालेत, याच मैदानात 102 धावा चेस झालेत, याच मैदानात 6 बॉल 7 झालेले नाही आहेत. यावरून आपण सिद्ध करतायत की समान न्याय खेळपट्टी आहे. स्लोवर वन चेंडू होता. लेग कटर बॉल पाहायला मिळतोय. फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिले तर कोणतीही धाव येत नाहीये. विशाल त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. माझी बी टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. विश्वनाथ दत्तात्रय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जयेश किने एका साईडला चांदीप टीमचे बॅकबोन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगले खेळाडू 40+ क्रिकेट सुद्धा अफलातून ते खेळतात. आणि चांदीपमध्ये सुद्धा एक स्पर्धा येते 5, 6, 7, 8 मार्च 2026. मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 50,000ची स्पर्धा. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका, पिकअप शॉट पाहायला मिळतोय. खराब लाईन इन लेंथ आणि सरळ चेंडूला यावेळेला पिक केलंय आणि 4 धावांमध्ये टिक केलंय. चौकार, गुड शॉट, 4 रन. चला या आपण टॉस करूया आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स टॉस का बॉक्स मध्ये. तर आई गावदेवी चांदीप आणि आई गावदेवी माजिवली ब या दोन संघांदरम्यान दुसऱ्या सामन्याचा टॉस होतोय. आदरणीय प्रशांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. एका बाजूने आई एकविरा आणि दुसऱ्या बाजूने नागदाय देवी असा कॉल असेल. आई गावदेवी माजिवली ब संघाचा कॉल असेल. नागदाय देवी असा कॉल आहे आणि आई एकविरा आलेला आहे. मी प्रशांत पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर मॅच चालू आहे, जास्त काय विचारणार नाही. जयेश, निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. आई गावदेवी चांदीप संघाने नाणेफेक जिंकून दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे प्रमोद सर जोडले जातील. विशालचा पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहताय सरळ सुजित पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. जरी या खेळाडूची पर्सनॅलिटीकडे आपण जाऊ नका, या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद आहे. आणि प्राक्तन किने एका साईडला आपण पाहताय छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु दीपक मडवीने जी स्टार्ट केले कोणताही दबाव न घेताना
ऑन साईडला खेळले, मात्र इथून विकेट मिळण्याची दाट शक्यता आहे. खराब फेकी बरोबर, मात्र ह्या वेळेला आपण पाहताय डायरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये मात्र इथून विकेट गमावली गेले. आणि ज्या अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहिलं तर सिंगल डबलला दोन्हीही बॅटर महत्व देत आहेत. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, गुड कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतं. ओम साई शिवनसाई या टीमचं, आई गावदेवी ओम साई शिवनसाई टीम 16-0, चांगली पार्टनरशिप. आता इथून जर आपण पाहिलं तर जवळजवळ 40 रनची आवश्यकता आहे. गौरव पाटील, आज अमर पाटील जॉईन झालेत. काल अंकित किनी यांना आपण पाहिलं होतं. मंजित कुडूला आपण पाहतायत. विश नेटवर्कची संपूर्ण टीम, वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन मुनीत कुडूला आपण पाहतायत. ब्रँड ऑफ बारडोली प्रिन्सला आपण पाहतायत. यावेळेला ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर त्या ठिकाणी येतील का नाही, सेफ झोन मध्ये आहे. फेकेपर्यंत मात्र यावेळेला आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने चेंडूला शेवटच्या मोमेंटला स्टॉप केलं. कालच्या दिवसात एनसीसी सफाळे टीमची खराब फिल्डिंग आणि त्याचा कुठेतरी पुरेपूर फायदा प्रतिस्पर्धी संघ श्री विठ्ठल रकुमणी विठ्ठलवाडी या टीमला जर आपण पाहिलं तर त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. निखिल म्हात्रेने जी बॅटिंग केली, सूर्यकांत म्हात्रे इंजुरीने त्रस्त झाल्यानंतर त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत असताना आणि काल आयुष म्हात्रे अप्रतिम अंडर-19 चा वर्ल्ड कप मात्र भारताकडे आला. नालासोपारा विभागातील हा खेळाडू आणि आज मात्र जगभरात प्रसिद्धी. चांगला फटका आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. मिस्टर धनेश खिरखिरा डीकेला आपण पाहत आहेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अनेक बेस्ट फिल्डरचे किताब ज्याच्या नावावर. दीपक मडवी 7 बॉलमध्ये 16 रन, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. 18 रन झालेत. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतो. बॉर्डरमॅनचा चांगला वापर केलाय आणि सरळ बॉलला यावेळेला फेकून दिलंय. 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. चांगला फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. लेग कटर बॉल होता, अगोदर ओळखलं होतं. स्टँड अँड डिलिव्हर शॉट पाहायला मिळाला. त्या पोझिशन मध्ये आले. बॉटमॅनचा चांगला वापर केला आणि त्यावर टेनिक्स नाही तर या वेळेला क्लास दर्शवला गेला होता दीपक मडवीचा. बॉलला फॉलो केलंय. अप्रतिम. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा. स्विच हिट खेळण्याची यावेळेला इच्छा दाखवली होती आणि सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 24 धावा. चांगली रणनीती आखली गेली. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर विजयासाठी अजून सुद्धा 32 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 32 रन. इथून विकेट फॅक्टर, डॉट बॉल, कदाचित धावांवर मात्र लगाम लावला तर डेफिनेटली इथे डिपेंड होऊ शकतात. परंतु एका साईडला दीपक मडवी थांबणार नाहीये, कारण ज्या खेळाडूकडे आपण सातत्याने अनुभवाचा खजिना म्हणून ओळखला जातो, संजय गरत, राजेश गरत यांच्या खऱ्या अर्थानं कल्पकतेमुळे आज या खेळाडूंना खूप चान्स मिळाला, संधी मिळाली. मग त्या मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत आहेत. आग्रे प्रीमियर लीग सारखी स्पर्धा आपण पाहिली, VGPL सारखी स्पर्धा आपण पाहिली. त्यानंतर प्रियदर्शनी चिंचगडच्या मैदानात कुडूस हर्षद मेमन गुड्डा यांच्या माध्यमातून ती स्पर्धा GCL ग्रामीण क्रिकेट लीग आपण पाहिली. त्या स्पर्धेत सुद्धा मात्र त्या खेळाडूचा बोलबाला राहिला होता. म्हणजे अनुभवाचा खजिना आहे दीपक मडवीकडे, त्यामुळे तो थांबणार नाहीये. परंतु एका साईडला सुजित पाटील, अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. 9 बॉलमध्ये 22 रन. दीपक मडवीच्या बॅटमधून 24 रन झालेत. आई गावदेवी ओमसाई शिवनसाई टीम 24 बॉल आणि 32 रन. आदरणीय सन्माननीय रुपेजी पाटील साहेब सकाळच्या 17 पासून तर रात्रीच्या 17 पर्यंत याच मैदानात आपल्याला पाहायला मिळतात, भुकेची तमान बाळगताना. आणि संपूर्ण मात्र श्रेय जाईल रुपेजी नरेश पाटील यांना. पुढच्या वर्षात ही स्पर्धा 9 दिवस, ज्या स्पर्धेचं बिगुल वाजलंय 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2027. आणि प्राइज मध्ये चेंजेस होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्लेअर ऑफ द डे काहीतरी तुम्हाला सरप्राईज असेल. प्राइज सरप्राईज डबल धमाका म्हणजेच आई एकवेरा चषक 2027. चांगला बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल विकेट किपर अजित पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. सुजित पाटीलचा अप्रतिम यावेळेला तिखट मारा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला, ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटका पॉवर प्ले. ऑन साईडला तगडा प्रहार केला गेलाय. अमित बरफला बीट केलंय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. फ्लॅट 6.
षटकार, व्हाट अ शॉट, क्लास टाइमिंग, प्राक्तन किनी, छोटा पैक बड़ा धमाका. ही जोडी डोकेदुखी ठरली गेली आतापर्यंत आडणे टीम संघासाठी गोलंदाजासाठी. चांगला बॉल होता, कमबॅक केलंय सुजित पाटीलने. अजित पाटील हेच सांगताय तुला ह्याच बॉलची पुनरावृत्ती करायची आहे. प्रशांतजी किरण पाटील साहेब यांच्याकडून 8,000 रुपये. ऍब्सोल्युटली प्लम ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय सुजित पाटीलचा हा बॉल कसा डिलिव्हर्ड झाला होता. दे ओव्हर द विकेटने येत असताना आपण पाहतायत. आम ऍक्शन अप्रतिम, हाईटचा पुरेपूर फायदा आणि यस ऍब्सोल्युटली प्लम, गुड डिसिजन बाय अजित म्हात्रे सर. अनुभव आहे. प्रशांतजी किरण पाटील साहेब यांच्या माध्यमातून 8,000 रुपये. फर्स्ट ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रवीण पळशीकर सर मुंबई यांच्याकडून 10,000 रुपये. आर्थिक सहाय्य या ठिकाणी स्पर्धेला येत असताना नितेजी तरे साहेब आणि कैलाजी तरे शेठ गांजे या दोन व्यक्तिमत्वांकडून 10,000 रुपये. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आता 20 बॉल आणि 26 रनची आवश्यकता आहे, हे सुद्धा आपण लक्षात असू द्या. मनोजजी चौधरी, बालाजी बोरवेल, मॉन्टी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. 921 रुपये मात्र. त्यानंतर शीतल संदेश पाटील 3,000 रुपये, 3,333 रुपये. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सचिनजी नरहर किनी 5,000 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आलंय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. अंकित अरुण घरत 10,000 रुपये या स्पर्धेला आलेला आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर कैलासजी गोविंद पाटील विरार 5,000 रुपये या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान षटकार येतोय रामा भोईरच्या बॅटमधून. रवींद्र भोईर उर्फ रामा, ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. रुचिता राकेश कुडू यांच्याकडून 3,000 रुपये. सफाळे यांचा मनपूर्वक धन्यवाद. मात्र जबरदस्त प्रहार केला गेला होता. सुपर टायमिंग सही चेंडूला फेकून दिलंय षटकारासाठी. आणि जो दबाव होता तो दबावाला मात्र या वेळेला हटवलं गेलंय. संघाची धावसंख्या 36, लॉस ऑफ 1 विकेट. छत्तीस धावा फलकावर. 36 धावा फलकावर विजयासाठी 20 रनची आवश्यकता. हॅलो हॅलो 20 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा बॉल तयार. विशाल या वेळेला प्रतिम टक्कन आवाज आलाय, परंतु इथे डिस्टन्स क्लिअर होणार नाही.
सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावर आल्यानंतर सुद्धा मात्र चांगला झेल विकी लोंढेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता. दीपक मडवीला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. इथून कमबॅक होईल का? कारण एक एक रन खूप महत्वपूर्ण. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलंय जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम एका धावेने पराभूत झाल्यानंतर त्याची परिपूर्ण चर्चा झाली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 1 बॉल 1 रनची आवश्यकता असताना एनसीसी सफाळे वर्सेस श्री विठ्ठल रुक्मिणी विठ्ठलवाडी आपण पाहिला तर हा सामना निखिल म्हात्रे होता. उमेश पठारी आणि तो बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर ती चांगली धाव मात्र पूर्ण करत टॉप 8 मध्ये प्रवेश केला गेला. 36 ला 2. आता इथून आपण पाहिलं तर 17 बॉल आहेत आणि 17 बॉलमध्ये 20 रन. बॉल टू रन जेव्हा येतात ना त्यावेळेला सुद्धा मात्र एक वेगळीच संघर्षमय कहाणी आपल्याला पाहायला मिळते. विशाल मूर्ती लहान कीर्ती महान म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, ओंकारसाठी मात्र यावेळेला फील्ड सेट केले. पाहायचं विशाल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चांगला बॉल होता. चांगला बॉल घ्या वेळेला फुलरलिनचा बॉल पाहायला मिळतो अचूक टप्प्यावर. म्हणून मी म्हटलं होतं की या खेळाडूच्या गोलंदाजाच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. भरपूर मात्र क्षमता आहे विशाल पाटील या गोलंदाजाकडे. VGPL मध्ये तर अक्षरशः मात्र या गोलंदाजाने थैमान घातलं होतं. गेल्या वर्षामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज सतीश जाधव सारखा एक अनुभवी आणि बॅकबोनसाठी विक्रांत गोरेकर असतील, हर्षद गोरेकर असतील, समीर खंडागळे असतील, ज्ञानेश्वर सोमवंशी, कैलास जाधव. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. लेंथ खराब होती आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिले ओंकार घरेच्या बॅटमधून. सनसनाटी चौकार. गुड शॉट. 4 रन. थोडेसे शफल झाले होते. शिवनारायण चंद्रपॉलची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतो. अगदी चांगलं टायमिंग आणि त्या टायमिंगच्या जोरावर आपण पाहिलं तर चौकार ठोकला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 40 धावा. आता विजयासाठी 16 रनची आवश्यकता. 15 बॉल आणि 16 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा स्पेल आहे. ओंकार 4 वर खेळतोय. रामा भोईर 6 वर खेळतोय. गुड बॅटिंग. यावेळेला आपण पाहिलं तर खराब अजित पाटील यांची यष्टी रक्षण आणि सरळ बॉल निघून जातोय बाईटच्या स्वरूपात. मेल नशिबाचा चौकार. 4 रन. या धावा खूप महत्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण सातत्याने पाहिलंय कमी टोटल आणि त्यामध्ये जर असं खराब क्षेत्ररक्षण होत असेल तर डेफिनेटली आपण पाहू शकतायत की या धावा तुम्हाला त्रासदायक असतात. चौकार आला कारण धावा कशाही येऊत कोणत्याही पद्धतीने येऊत धावा येणं फार गरजेची गोष्ट असते. सेकंड इनिंग मध्ये 44 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला लो फुलटॉस बॉल होता. फिल्डर त्या ठिकाणी अमित बरफ पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 11 रन. ओम साई गावदेवी शिवनसाई या टीमला. एकविरा चषक साखरेचं हे अप्रतिम सुप्रसिद्ध असं मैदान. इथेच आगरी प्रीमियर लीगचा तडका आपण पाहिलात. अतिशय नावारूपाला आलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. त्यासाठी झिजलेत साखरेकर आणि खऱ्या अर्थानं राजू रामचंद्र पाटील साहेब यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि इथून कोणतीही चूक करणार नाहीयेत. विकी लोंढे पुन्हा एकदा फ्रेममध्ये येत असताना ग्रेट कॅच. फलंदाज बाद. रामा भोईरला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. अजून सुद्धा सामन्यामध्ये येण्याची चान्सेस निर्माण झालेत. विकेट सुद्धा मिळत आहेत. धावा सुद्धा येत आहेत आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक टोटलकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न प्रामाणिक करतायत फलंदाज. आता इथून 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा रन्स हवे आहेत. त्या 11 धावा अजून सुद्धा विजयासाठी. 12 बॉल 11 रन. या धावा मात्र डिपेंड झालेल्या आहेत आपण पाहिलेत याच मैदानात. त्यामुळे कमी टोटल असते तेव्हा तुमचा फिल्डिंगचा स्टँडर्ड खूप महत्वाचा असतो. अजित पाटील हातवारे जरूर करत होते. त्यांनी मात्र त्यावेळेला सज्ज राहायला हवं होतं परंतु तसं झालं नाही आणि कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजाला आणले गेले.
सूरज नानकरला आणलंय गोलंदाजी मार्कवर. पाहायचं कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. नौखे गोलंदाज नुकतीच आडणे प्रीमियर लीग पार पाडली गेली. एका साईडला शिवनसई मध्ये सुद्धा थरार रंगताना पाहायला मिळेल. उपसरपंच चषक आदरणीय संजयजी घरस साहेब या स्पर्धेचे आयोजक आपल्याला संपूर्ण ही टीम पाहायला मिळते. आणि 11 ते 15 असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम रंगताना पाहायला मिळेल. 45ला 3, 4 षटकांच्या समाप्ती अखेर 12 बॉलमध्ये 11 रन विजयासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर सूरज नानकरला आपण पाहतायत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करेल की फलंदाज, त्यांची तर भूक तर मिटणार नाही रनच्या बाबतीमध्ये. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथून एक रन स्मार्ट सिंगल घेत लेग बायच्या स्वरूपाने 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46, लॉस ऑफ 3 विकेट. 46ला 3, विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला त्या धावा कराव्याच लागणार आहेत. हा सुद्धा नियम खूप महत्वाचा असतो. यानंतर होणारा सामना आई गावदेवी चांदीप वर्सेस आई गावदेवी माजिवली बी. त्यानंतर जीवी स्पोर्ट्स आई एकता बिरवाडी टीम दोनात करेल. दांडी बी आणि दांडी बी टीम या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आणि समाजसेवक निलेश मडवी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. विनोद टेंबोडे आणि सरपाडा 11 यावेळेला ऑन साईडला लैलाच्या बॅटमधून चांगला फटका आणि यावेळेला वाढ कॅच, परंतु शेवटच्या मोमेंटला सेव्ह केले धावा. इथून 3 धावा की 2 धावा मात्र यावेळेला पळून काढलेत. अमित बरबच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला होता. बॅलन्स करता आलं नाही, परंतु टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळतो. वॉड फिल्डिंग, क्लास फिल्डिंग केली होती. चांगला फटका, हेलिकॉप्टर शॉट होता, परंतु ज्या अनुषंगाने अमित बरफ आला आणि शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर हा आपण पाहू शकताय तर बॉल अप्रतिम, चांगला झेल जवळजवळ टिपला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला बॅलन्स करू शकले नाहीत आणि इथे 4 धावा सेव्ह केल्या. आणि शिवनसई टीमने सुद्धा मात्र यावेळेला अप्रिसिएशन केलं स्टँडिंग ओवेशन करत असताना. अचूक फिल्डिंग अमित बरफची पाहायला मिळाली. 48 धावा झालेत. 8 रनची आवश्यकता. 10 बॉल आहेत. सूरज नानकर यावेळेला फोर्स केले, समोर खेळलेत. फिल्डर मात्र विकी पुन्हा एकदा पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या 49. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 7. 9 बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सागर वरठा ग्राउंड स्टाफ कुठेही असेल तर प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 2 मिनिटाच्या आतमध्ये आपण आलेच पाहिजेत. 9 बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर सूरज नानकर पुन्हा एकदा. या बॉलला आपण पाहिलं तरी यस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50 वर जाऊन पोहोचले गेले. 9 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण. सतीश जाधव यावेळेला तेच सांगतायत की अजित पाटील तू कशाला हातवारे करून मात्र गोलंदाजाची लेंथ अँड लाईन बिघडवतो. यावेळेला चांगला बॉल होता, परंतु इथून आपण पाहिलं तर पिकअप शॉट खेळला गेलाय. रुपेश घेरत फार वेगाने येत आहेत, परंतु त्यांना बॉल मिळणं नामुमकिन आणि सरळ चेंडू निघून जाईल चौकारासाठी. 4 रन. चांगली फटकेबाजी ओमकार घरत आपल्या पिताश्रींच्या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खांद्याला खांदा लावत मैदानात उतरले आणि पदार्पण केल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. हीच खासियत खूबी राहते एखाद्या फलंदाजाची, एखाद्या खेळाडूची. तुमचं सातत्य खूप महत्वपूर्ण भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. आता इथे विजयासाठी जर आपण पाहिलं तर 2 रनची आवश्यकता असेल. या वेळेला स्टायलिश फिनिश ओमकार गरेच्या बॅटमधून अंदाजामध्ये मात्र फिनिश केले या सामन्याला. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन ओमसाई गावदेवी शिवनसई. आणि बॉल आपण कृपया करून द्यायचंय निलेशजी मडवी यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी अंकितजी घरत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान आपण करावं. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ओमकार घरत ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 ओव्हर 3 विकेट.
आणि बॅटिंग करत असताना 15 रन्स त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला